जय शिवराय. आपण ना कळत न कळत दुसऱ्यावर अवलंबून राहत असतो. आपल्याला असं वाटत असतं की काहीतरी चमत्कार होईल यावर सुद्धा आपण अवलंबून असतं कळत न कळत. ते आपल्या लक्षात येत नाही, पण असं वाटत असतं आपण जीवन जगत असताना की अरे काहीतरी कुठून तरी कसं तरी चमत्कार होईल आणि काहीतरी आयुष्यामध्ये चांगलं होईल. पण असं काही होत नाही आयुष्यामध्ये. चमत्कार वगैरे तो भ्रम आहे आपला. आपण कुठेतरी भ्रमामध्ये जगत असतो, कारण आपल्याला कष्ट करायचं नसतं किंवा काम करायचं नसतं, स्ट्रगल करायचं नसतं, एक वेदनेने भरलेलं आयुष्य जगायचं नसतं. साधं सरळ आपलं सहज हवं असतं. एक मनाची मानसिकता आहे, आपल्या मनाला ते सहज हवं असतं. पण वास्तव जर पाहिलं ना आपण, तर असं काही नाहीये. सहजासहजी काहीच मिळत नाही या विश्वामध्ये. निसर्ग सुद्धा आपल्याला सहजासहजी काही देत नाही. आपल्याला तिथं परिश्रमच दाखवावा लागतं, परिश्रमच करावा लागतो. आणि आपण असं कित्येक वर्ष ब्रह्मात जगणार आहेत की काहीतरी होईल, कुणीतरी साथ देईल, कुठून तरी चमत्कार घडेल, काहीतरी घडेल आयुष्यामध्ये. एक मार्ग निवडावा लागतो, त्या मार्गावर कष्ट करत राहावं लागतं, स्ट्रगल करावं लागतं, आलेल्या संकटांना तोंड द्यावं लागतं. आपण आपलं दुःख आहे ना, दुःखाला फार धरून बसतो. ते दुःखाला धरून न बसता थोडंसं त्याच्यातून बाहेर पडणं आणि स्वतःचा मार्ग पकडणं, त्या मार्गावर चालणं, कष्ट करत राहणं, आलेले अडथळे न थांबता तसंच चालत राहणं, एक वेगळा मार्ग निवडणं. चालण्याशिवाय पर्याय नाही. आपण जर एखादं संकट आलं आणि आपण तिथेच थांबायचं ठरवलं, तर आपण तिथेच कळत नकळत संपून जाऊ. आणि शेवटी होणार काय? आपली वाट बघणारे असतातच की आपण कधी संपवतोय, आपण कधी हार मानतोय, कधी माघार घेतोय. याची वाट पाहणारे भरपूर आहेत. त्यामुळे ना, इतरांकडून अपेक्षा करणं सोडून द्या. अपेक्षेने काहीही होत नाही. आयुष्यामध्ये बदल कसलाच होत नाही. जर स्वतःमध्ये बदल करायचा असेल ना, तर स्वतःवर अवलंबून राहा. स्वतःकडून अपेक्षा ठेवा. स्वतःला ट्रेन करा. स्वतःच्या मनाला मालक बनवा, नोकर. आणि त्याला अशी आळस आळस असतो जो ना, तो मनाला खूप आवडतो. त्या आळसामधून बाहेर पडा. मनाला नोकर म्हणून वावरण्याची म्हणजे वावरण्याची हे पाहिजे, क्षमता पाहिजे. मनाला जर एक मालक म्हणून हे केलं ना, वागून दिलं ना, मन आपलं कधीच होऊ शकत नाही आणि आपण योग्य मार्गाकडे जाऊ शकत नाही. जे आपल्याला आयुष्यामध्ये करायचं असतं त्यापासून आपण दूर जातो. त्यामुळे ना, स्वतःवर अवलंबून राहा, स्वतःच्या क्षमता ओळखा. इतरांना दोष देण्यात काहीच अर्थ नसतो. झालेल्या भूतकाळातल्या गोष्टी सोडून देणं तितकंच महत्त्वाचं असतं, जर पुढे जायचं असेल तर.